लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बरेचसे लोक मला विचारतायत, बऱ्याचशा माता भगिनी विचारतायत मला की सर 10,500 रुपये मिळणं सुरू झाले आहेत का आणि किती लोकांच्या अकाउंटला आत्तापर्यंत 10,500 रुपये आलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा की जसं की तुम्ही मला काल खूप साऱ्या माता भगिनींनी रिक्वेस्ट केली की सर 6व्या आणि 7व्या हप्त्याबद्दल पण आम्हाला अपडेट द्या, तुम्ही तुमच्या तोंडून एकदा क्लिअर करा की याचं वितरण सुरुवात झालं आहे का. आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची एक दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा माता भगिनी काल फॉर्म भरू शकल्या नाही, तर त्यांना पण संधी द्या. या बाबतीत पण मी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर बोलणार आहे. मग आता आपण पहिल्यांदा आपला सर्वात महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा लाखो करोडो रुपयाचा आपला सवाल तो म्हणजे काय की सर 10,500 रुपये जे आहेत, 10,500 रुपये म्हणजे 10,500 रुपये आत्तापर्यंत किती माता भगिनींच्या अकाउंटला आलेले आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मी एकदम स्पष्ट बोलतो, तर त्याचं उत्तर आहे एक पण माता भगिनीच्या खात्याला आत्तापर्यंत 10,500 रुपये आलेले नाही. म्हणजे तुम्ही विचारलं एकूण किती लोकांच्या अकाउंटला आले, तर त्याचं उत्तर आहे 0. एकाही माता भगिनीच्या अकाउंटला आत्तापर्यंत 10,500 रुपये आले नाही. पुरावा दाखवा मला तुम्ही. क्लिअर. आता राहिला मुद्दा मग आले की नाही सर, तर लक्षात ठेवायचं आहे बऱ्याचशा माता भगिनींना 7,500 रुपये आत्तापर्यंत आलेले आहेत. रिपीट करतो आहे, बऱ्याचशा माता भगिनींना आत्तापर्यंत 7,500 रुपये आलेले आहे, 10,500 नाही. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. इथे तुम्हाला कुठल्या प्रकारचे अफवा नसणार, जे असणार ते रोखठोक आणि जे सत्य आहे तेच बरोबर. इथे लक्षात ठेवा 7,500 रुपये जे आहेत बऱ्याचशा माता भगिनींना एकूण 5 महिन्याचे मिळालेले. सांगा बरोबर. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा एकूण 5 महिन्याचे जे आहे तुम्हाला 7,500 रुपये मिळाले असतील आत्तापर्यंत बरोबर. आणि ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांनी व्यवस्थितरित्या कान देऊन ऐका. तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये जर तुमचा जून जुलैमध्ये ऑगस्टमध्ये जर तुमचा फॉर्म जुलै ऑगस्टमध्ये जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला डायरेक्ट 7,500 रुपयाचा मेसेज येईल. अशा प्रकारचे पैसे आज रोजी पण मिळत आहेत. क्लिअर. त्यामुळे पैशाचं वितरण तुर्तास तरी मला नाही वाटत ते थांबेल. जोपर्यंत अंटिल अनलेस म्हणजे जोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा. क्लिअर. त्यामुळे काळजी करू नका सर आता मला भेटतील का, आचारसंहिता लागल्याच्या नंतर काय होणार, सर्व सविस्तर बोलतो येणाऱ्या वेळेमध्ये. पण घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. एक तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे, पण चिंता करणं बंद करा. क्लिअर. 7,500 रुपये जर तुम्हाला मिळले नसतील तर या अगोदर मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ रेग्युलर पाहा. मी काय निर्देश द्यायलो आहे, काय सूचना द्यायलो आहे यामध्ये दुरुस्ती करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे वैयक्तिक एक मेसेज टेक्स्ट बॉक्समधला जे आपला त्याला आपण म्हणूयात कमेंट बॉक्समधला प्रत्येक मेसेज वाचतो आणि टाईप करतो. तुम्हाला लक्षात ठेवा प्रत्येक माता भगिनीला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आहे मी. हे सोपं नाही. 700 800 माता भगिनींना मी पर डे रिप्लाय करतो आहे. तुम्ही विचार करा या गोष्टीवर. आणि राहिला मुद्दा की सर हे 3,000 रुपयाचं का बरं, तुम्ही का लिहिलं असं की 3,000 रुपये दसरा बोनस, 3,000 रुपये दसरा बोनस. तर लक्षात ठेवा दसऱ्याचा जे आहे सीझन आहे, त्यामुळे दसरा बोनस असं लिहिणं एक साहजिक आहे. पण आता दुसरा प्रश्न की सर मग हे दसरा बोनस म्हणजेच किती रुपये, 3,000 रुपये किती लोकांना आला आहे. तर हा दसरा बोनस म्हणजे तुम्हाला वेगळे पैसे होते का, उत्तर आहे नाही. मग सर हे दसरा बोनस काय आहे, तर दसरा बोनस जसं आपण याच्या अगोदर दिवाळी बोनस म्हणलो, मग ते दिवाळी बोनस नव्हतं, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिले होते. कारण त्या कालावधीमध्ये तुम्हाला आचारसंहिता पण लागणार होती, त्यामुळे तुम्हाला ते अगोदरच टाकले बरोबर. आता लक्षात ठेवायचं आपल्याकडे ऑलरेडी 2 महिन्याचे पैसे आलेले आहेत, म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या ॲडव्हान्समध्ये. आता जे दसऱ्याचं जे बोलल्या चाललं आहे दसरा बोनस म्हणजे ते डिसेंबर आणि जानेवारीचे, तर त्याचं वितरण सध्या झालं का, नाही. त्यामुळे दसरा बोनस वगैरे आता सध्या गुलदस्त्यातच आहे. आता सध्या आपल्यासाठी फक्त आणि फक्त म्हणजे त्याला आपण असं म्हणूयात की अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्याकडे असं काय नाही आहे. म्हणजे दसरा बोनस कुणाला मिळाला, तर त्याचं उत्तर आहे कुणालाही नाही मिळाला आत्तापर्यंत. त्यामुळे तुम्हाला मिळालं नसेल तर काळजी करायची नाही. क्लिअर झाला मुद्दा. म्हणजे 3,000 रुपये दसरा बोनस मिळायला सुरुवात झाली का, उत्तर आहे नाही. क्लिअर. दुसरा मुद्दा 7,500 रुपये किती लोकांना मिळाले असतील सर, तर माझ्या मते लक्षात ठेवा 7,500 रुपये जवळपास आत्तापर्यंत जे आहे ना 70 ते 80% लोकांना 7,500 रुपये मिळाले असतील बघा. ज्यांना कुणाला मिळाले नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर माझी फॉर्म मंजूर आहे, माझं DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे, फक्त DBT केली नाही ॲक्टिव्ह पण आहे, मी स्वतः चेक केलं आहे आणि माझं फॉर्म जे आहे माझा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल आहे, म्हणजे मी आज पाहिला सर माझा फॉर्म अप्रूव्हल आहे, हेही मी चेक केलं आहे. आणि माझं जुने अकाउंट जर असेल कुठल्या एखाद्या बँकेमध्ये तेही चेक केलं आहे मी, तिथे पण माझे पैसे आले नाही.
तर असं संपूर्ण जे आहे मी चारही पर्याय चारही गोष्टी मी चेक केल्या आहेत सर, आणि असं असून पण मला पैसे नाही आले, तर मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. या व्यतिरिक्त कदाचित तुमचा दुसरा प्रश्न असेल त्याचंही उत्तर देतो. मात्र गोंधळून जायचं नाही, पैसे मिळतील, विश्वास ठेवा. क्लिअर? 7,500 रुपये मिळणं सुरुवात झालेली आहे. आता पण त्याचं वितरण चालू आहे. 3,000 रुपये जे आहेत म्हणजेच दसरा बोनस बघूयात येणाऱ्या टायमामध्ये. जर कदाचित वरच्याची इच्छा असेल आणि तुम्हाला जर भेटणार असतील तर आपण याचं स्वागत करूयात. आता राहिला मुद्दा की बघा 10,500 रुपये कोणाला मिळाले आहेत का? तर मी जसं सांगितलं तुम्हाला की 10,500 रुपये कोणाला मिळाले नाही. पटपट जाऊयात पुढे. 6वा आणि 7वा हप्ता. बऱ्याचशा माता भगिनी विचारतायत मला की सर मला 6वा आणि 7वा हप्ता मिळाला नाही हो सर, लवकर पाठवा लवकर पाठवा. बरोबर? लक्षात ठेवा, जसं की मी तुम्हाला सांगतो, खात्रीलायक जर माहिती हवी असेल तर आपलं चॅनल आहे. बरोबर? कारण इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जे मिसलिडिंग इन्फॉर्मेशन देणार नाही, हे आपला वाद आहे. क्लिअर? त्यामुळे 6वं आणि 7वा जो हप्ता आहे या हप्त्याचं म्हणजेच काय डिसेंबर आणि जानेवारीचं म्हणजेच तुमचा दसरा बोनस दुसऱ्या भाषेमध्ये, याचं वितरण सुरू झालेलं नाही. त्यामुळे तुम्ही 6वा आणि 7व्या हप्त्याबद्दल काळजी करायची का नाही. ज्या घडीला ज्या वेळेस 1 तास 1.5 तास जरी तुम्हाला एखाद्याला पैसे मिळाले की वितरण सुरू झालं रे झालं की लगेच तुम्हाला खात्रीलायक विश्वास ठेवण्यालायक माहिती देणार की 6व्या आणि 7व्याचं वितरण झालेलं चालू. त्यामुळे तुम्ही पण चेक करा बँक अकाउंटला. पण असं सध्या तरी 6व्या आणि 7व्या हप्त्याचं वितरण सुरुवात झालेलं नाही. कुणाला मिळणार सर हे? तर लक्षात ठेवायचं, त्यांनाच मिळणार ज्यांना अगोदर जे पैसे मिळाले त्यांना. बरोबर? क्लिअर व्हायला सर्वांना? पुढे जाऊयात आपण आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्याबद्दल मला पण खूप सारं जे आहे म्हणजे वाईट वाटतं आहे. बघा मी तुम्हाला 1-2 काही कमेंट्स वाचून दाखवतो. बघा मला खूप वाईट वाटलं बघा या कमेंट्स वाचून, कारण की ज्याला त्याला जे आहे अपेक्षा असतात बरं का. प्रत्येक माता भगिनींना पैसे मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मी ते झटणार आहे. सरकारला पण विनंती करणार आहे की तुम्ही जे आहे ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांच्यावर पण लक्ष द्या, त्या लाभार्थी आहेत. बघा एक तुम्हाला सांगतो, जसं की मी जसं तुम्हाला पूर्वी पण काल पण सांगितलं होतं की जुनं अकाउंट चेक करा. इथं श्रीकृष्ण असं एक मेसेज त्यांच्या नावाने कमेंट आलेली आहे. त्यांनी सांगितलं की सर मी जुनं अकाउंट चेक केलं, माझे एकूण 2 अकाउंट होते आणि 2 अकाउंटपैकी जे आहेत त्यांच्या एका अकाउंटमध्ये जुन्या अकाउंटमध्ये बरं का पैसे आलेले त्यांना सापडले 7,500 रुपये. पुढे बघा अत्यंत महत्त्वाचे. बघा सुनंदा पाटील यांनी सांगितलं आहे की सर लाडक्या बहिणीची फॉर्म भरण्याची तारीख होती 15 ऑक्टोबर म्हणजे कालची तारीख. आता तारीख संपली, पण त्यांनी बघा काय सांगितलं की सर रांगेमध्ये उभं राहिलं, आमच्या इथे एवढी मोठी प्रचंड रांग होती, आम्हाला एवढे मोठे लोकांचे फॉर्म होते, आमचा फॉर्म सबमिट झाला नाही. आता तुम्ही म्हणाल की इतके दिवस झाले यांनी फॉर्म का भरला नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं कारण असतं, लक्षात ठेवा. मग आता मी तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न विचारू का, याच्या अगोदर किती वेळ चान्स दिले का नाही? बरोबर की नाही? मग आता तुम्ही जर असं म्हणलं असं सर एका चान्समध्ये सर्वांनी फॉर्म भरायला पाहिजे, असं शक्य होत नाही, हे समजून घ्या. प्रत्येकाची मजबुरी आहे हे समजून घेतलं पाहिजे आपण. बरोबर? असं नका समजू की नाही सर यांनी भरायला पाहिजे होतं अगोदर. नाही, त्यांची काही अडचण असेल आणि आता तर त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे असं बरेचसे माता भगिनी फक्त याच नाही तर वेगवेगळे तिथं खूप सारे लोक आहेत वगैरे. बरोबर? तिथे अंगणवाडीला बरेचसे काही लोकांचे आणखी पण फॉर्म पेंडिंग आहेत. बरेचशा लोकांचे फॉर्म जे आहेत त्यांची गर्दी होती आहे तिथे अक्षरशः. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आणखी डेट वाढून द्यावी. आणि माझी पण सरकारला विनंती आहे, ही जी कमेंट आहे ना मी तुम्हाला सीधा आपल्या याला डिस्प्लेला लावतो आहे आणि त्याच्यामधनं क्लिअर कट कळत आहे तुम्हाला की खरंच यांना जे आहे यांचा फॉर्म घ्यायला पाहिजे होता पण घेतला गेला का नाही. त्यानंतर बघा अशाच प्रकारचे बघा सुवर्णा चौधरी यांनी सांगितले की सर आणखी प्लीज 2 दिवस तरी वाढून द्यायचं सांगा. मी सरकारला विनंती करतो आहे की यावर तुम्ही नक्की विचार करा की बरेचसे आणखी लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एकदा जे आहे त्यांना फॉर्म भरण्याची परत एकदा संधी द्या. क्लिअर? परत एकदा संधी द्या आणि त्यांच्या तोंडावर हसू पाहू द्या. क्लिअर? कारण त्यांना खूप अपेक्षा लागलेली बघा. त्यांची अपेक्षा जी आहे पूर्ण करणं किंवा त्यांच्या तोंडावर हसू खेळवणं हे सर्वांची जबाबदारी आहे. कारण आपण त्यांना भगिनी म्हणतोयत ना, मग बहीण आहे म्हणल्यावर मग आपल्याला तसं करणं लागणार आहे. त्यानंतर बघा की बरेचशा अशा कमेंट्स आहेत, असं 1-2 नाही आहे. बरोबर? आता बघा जयश्री यांनी पण कमेंट टाकलेली आहे सर डेट एक्सटेंड करा सर प्लीज. म्हणजेच काय, फॉर्म भरण्याची जी तारीख आहे 15 ऑक्टोबर जी काल संपली ना. बरोबर? बरेचसे वेगवेगळे कारण होते बरं का, त्यामुळे हे लोक भरू शकले नाही. तर अशा लोकांना परत सरकारला विनंती आहे, बार करतो आहे मी विनंती, कारण आपले व्हिडिओ हे प्रचंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले जातात आणि बरेचसे याला सरकारच्या खुर्चीवर बसणारे लोक पण पाहतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की अशा माता भगिनींना एकदा पैसे जे आहेत त्यांना एकदा लाभार्थी होऊ द्या लाडक्या बहिणी योजनेचं. त्यांना जर आत्तापर्यंत फॉर्म भरताना कुठली अडचण आली असेल तर त्यांना एकदा जे आहे
एकदा विनंती आहे, त्यांना डेट जी आहे फॉर्मची ती वाढवा आणि त्यांना फॉर्म भरू द्या. क्लिअर? एकदा तेवढी सरकारला विनंती आहे. राहिला मुद्दा की या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर का प्रश्न असेल, 10,500 जे आहे तुम्हाला सांगितलं आत्ता सध्या वितरण चालू झालं नाही, दसरा जे आहे बोनस मिळायला सुरुवात झालं नाही, दिवाळीचं बोनस म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे होते, वेगळे दिवाळीचं बोनस कुठलं नव्हतं, असे प्रचंड सारे प्रश्न घेतलेले आहेत मी या व्हिडिओमध्ये. येणाऱ्या टायमामध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये मी इतक्या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला कुठल्याच प्रकारचा डाऊट तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही. ते म्हणजे आचारसंहितेमुळे सर आमचे पैसे थांबणार का, त्यावेळेस काय होणार सर, सर्व प्रश्न आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने एकदम खात्रीलायक माहितीने सांगणार आहे. ठीक आहे, तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल. सर्व माता भगिनींना जाता जाता एक विनंती करतो, पैसे मिळतील, वितरण आणखी चालू आहे, रिपीट करतो आहे, आणखी चालू आहे. पण महत्त्वाची गोष्ट आहे, जर किती वेगवेगळे प्रश्न असतात ना, मी स्वतः मार्गदर्शन केल्याच्या नंतर मला कळालं, त्यांनी कमेंटमध्ये विचारल्याच्या नंतर कारण मी 500 600 कमेंट्सला रिप्लाय करतो पर डे. क्लिअर? तुम्ही विचार करा मग आणि एवढं असून पण लक्षात ठेवायचं आहे की तुमच्यासाठी आणखी पण मी जे आहे नवीन माहिती पण घेऊन येतो. पण फक्त तुम्हाला व्हिडिओ बनवून निघून जातो का? नाही, तुमच्यासाठी तिथे 24 तास हजर आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल या स्कीमबद्दल, गॅसचं वितरण पण चालू झालेलं आहे, कुणाला मिळाले पैसे, कुणाला नाही मिळाले, यावर पण मी आता परत पोल घेणार आहे आणि त्याच्या पण त्या गॅस योजना जी आहे म्हणजे अन्नपूर्णा योजना, या योजनेचा आपण पिच्छा करू आणि त्यावर पण आपण सविस्तररित्या आपल्याला जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत मार्गदर्शन करणार. प्रत्येक माता भगिनी जी लाभार्थी आहे तिच्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, तुमची पण जबाबदारी आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये तुर्तास व्हिडिओ खूप मोठा व्हायला अर्धाच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूयात. धन्यवाद.